एकता का प्रकाश इतना शक्तिशाली है, एकता का प्रकाश इतना शक्तिशाली है कि वह संपूर्ण पृथ्वी को प्रकाशित कर सकता है, प्रकाशित कर सकता है। नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, आशा अभ्यासक्रमाच्या तिसऱ्या सेशनमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. ह्या सत्राचं नाव आहे बदल घडवून आणणारा बनणे. आता मित्रमैत्रिणींनो, मागच्या सेशनमध्ये आपण जगाच्या सद्यस्थितीबद्दल चर्चा केली आहे. तुम्हाला आठवत असेल, आपण आपल्या सभोवतालच्या परिस्थितीबद्दलही समीक्षकपणे म्हणजे क्रिटिकली आपण त्याच्यावरती विचार केला होता. व जगात सुरू असलेल्या 2 समांतर प्रक्रियांबद्दल आपण चर्चा सुद्धा केली होती. तुम्हाला तेही आठवत असेल की एक विनाशकारी प्रक्रिया आहे आणि एक जागतिक नवीन सभ्यता उभारण्याची दुसरी एक सकारात्मक प्रक्रिया, ज्या दोन्हीही समांतरपणे एकत्र घडत आहेत, त्याच्याबद्दलही आपण विचार केला होता. मग आता आपल्याला असं स्पष्ट आहे की आपल्या पुढे बरीच आव्हाने आहेत. आपण अनेक प्रश्नांवरती पण विचार करण्याचं ठरवलं होतं आणि या आव्हानांचं निराकरण करण्यासाठी प्रत्येकाचा सहभाग असणं गरजेचं आहे. हा सुद्धा मुद्दा आपण चर्चेला होता की युनिव्हर्सल पार्टिसिपेशन इज रिक्वायर्ड. मग अनेक वेळा असं जरी वाटलं की उपाय शोधण्यासाठी प्रत्येक व्यक्तीने जबाबदारी स्वीकारली पाहिजे, परंतु त्याच वेळी आपल्याला असंही लक्षात येतं की नेतृत्वाची सुद्धा गरज आहे. ह्याच्याकडे आपण अजिबात कानाडोळा करता कामा नये, कारण नेतृत्व हे सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे. सगळ्यांनी एकत्र येऊन काम करायचंच आहे, जबाबदारी स्वीकारायचीच आहे, पण त्या सर्वांना एकत्रित आणून पुढे नेण्यासाठी आपल्याला नेतृत्वाची सुद्धा अत्यंत गरज आहे. मग आता आपला जो एक छोटासा सिनारिओ होता, त्या सिनारिओचा परत एकदा आपण पुढे सुरुवात करणार आहोत. या आधीच्या सेशनमध्ये आपण बघितलेलं आहे सिनारिओमध्ये काय झालेलं आहे. आत्ताच मी तुम्हाला सांगितलं की नेतृत्व या संकल्पनेबद्दल आपण या सेशनमध्ये चर्चा करणार आहोत. पण त्याआधी आता आपला जो इंटरेस्टिंग सिनारिओ आहे, जो सुरू झालेला आहे, त्याच्याकडे आपण वळूया. सो तुम्हाला आठवत असेल, रवीना हे एक महत्वाचं आपलं जे पात्र आहे, त्या पात्राबद्दल आता आपण चर्चा करणार आहोत. सो रवीनाच्या प्रशिक्षण कार्यक्रमाचा आता 3रा आठवडा सुरू झाला आहे. स्वतःच्या कामाच्या ठिकाणी ती बरीच कौशल्य आणि क्षमता शिकते आहे. एक विद्यार्थी म्हणून तिने कधीही निरोगी अभिवृत्ती वाढवण्याकडे फारसं लक्ष दिलं नव्हतं की तिच्या विद्यार्थी दशेमध्ये चांगल्या म्हणजे पॉझिटिव्ह ॲटिट्यूड्स किंवा चांगल्या ॲटिट्यूड, निरोगी अभिवृत्ती ह्या कशा आपण स्वतःमध्ये विकसित कराव्या ह्याच्याकडे तिने लक्ष दिलं नव्हतं. परंतु कामाच्या ठिकाणी तिला हे कळायला लागलेलं आहे की निरोगी अभिवृत्तीमुळे कामाच्या चांगल्या संधी मिळतात आणि तसेच वैयक्तिक जे संबंध आहेत ते सुद्धा टिकून ठेवण्यासाठी मदत होते. मग नेहमीप्रमाणे काय झालं, बॉसने सगळ्यांना वेळेवर मीटिंगसाठी बोलवलं आणि स्वतः सुद्धा ते मीटिंग अगदी वेळेवरती मीटिंगसाठी आलेले होते. एक छानसं स्मितहास्य करत त्यांनी प्रत्येकाचं सहानुभूतीपूर्वक स्वागत केलं, प्रत्येकाला त्यांनी ग्रीट केलं. मग ते म्हणाले की मित्रांनो, आतापर्यंत एक टीम म्हणून आपण जे साध्य केले आहे त्या आधारावर आपलं पुढलं कार्य असायला पाहिजे आहे, म्हणून आता आपण त्याच्यावरती सखोल विचार करणार आहोत. मी तुम्हा सर्वांना यावर बोलण्यासाठी आमंत्रित करतो. कोणीही बोलले नाही, कारण त्यांना वाटलं की बॉस अधिक जाणकार आहे, त्यांना अनुभव जास्त आहेत, मग त्यांच्यासमोर बोलणं हे अयोग्य ठरेल, म्हणून सगळेजण शांत बसून राहिले. त्यांना अशी सुद्धा भीती वाटत होती की जर त्यांच्याकडून काहीतरी चुकीचं बोललं गेलं तर इतर त्यांचे जे टीममेट्स आहेत किंवा इतर जे सहकारी आहेत, जे काम करतायत एकत्र, ते आपल्यावरती हसतील, म्हणून सगळेजण चुपचाप चिडीचूप शांत बसून राहिले. पण बॉस जे होते ना, सहनशील होते, म्हणजे त्यांच्याकडे पेशन्स नावाचा असा अत्यंत चांगला गुण होता. मग त्यांनी प्रत्येकाला काही शब्द बोलण्यासाठी प्रोत्साहित केलं. मग अचानकपणे जी काही शांतता होती ती भंग पावली आणि पुढे काय करायला हवे त्यावर प्रत्येकाने विचार मांडायला हळूहळू सुरुवात केली. मग ही सगळी चर्चा झाल्यानंतर जो निष्कर्ष पुढे आला, तो निष्कर्ष काय होता तो मी सांगते आता तुम्हाला, की त्यांची जी कन्सल्टन्सी फर्म होती, त्या कन्सल्टन्सी फर्मशी संबंधित
सामाजिक कृती हाती घ्यावी आणि त्याच्यासाठी जी काही आव्हानं आहेत आणि संधी शोधण्यासाठी 4 समुदायांमध्ये जनजागृती मोहीम राबवायची असं त्या सगळ्यांनी ठरवलं. हा त्यांच्या चर्चेचा निष्कर्ष होता. या निष्कर्षामुळे बॉस खूप आनंदित झाले आणि त्यांनी अशी एक घोषणा करून टाकली की रवीना, जॉर्ज, हिना आणि जेहान हे 4 जण या 4 टीमचे मुख्य असतील, प्रमुख असतील आणि त्यांच्या अंतर्गत आता 4 वेगवेगळ्या टीम्स तयार होतील ज्या समुदायामध्ये जाऊन काम करणार आहेत. प्रत्येकाने टाळ्या वाजवल्या. ऑफकोर्स एव्हरीबडी वॉज व्हेरी हॅपी. पण रवीना आणि जॉर्ज यांना थोडासा धक्का बसला. कारण ह्या मोहिमेमध्ये ते कसे यशस्वी होऊ शकतात ह्याबद्दल त्यांच्यासमोर अनेक प्रश्न होते. कारण त्यांनी हे काम कधी पूर्वी केलेलंच नव्हतं. जिहानने त्यांची गोंधळलेली अवस्था बघितली आणि तो त्यांना अगदी शांतपणे म्हणाला, अरे काळजी करू नका. एक स्थानिक नेता जो आहे तो माझा मित्र आहे आणि तो आपल्याला यशस्वी नेता कसा व्हायचा ह्याबद्दल सगळे शॉर्टकट जे असतील तर तो नक्की सांगेल आपल्याला. तर तुम्ही काही काळजी करू नका, आपण जाऊ त्याच्याकडे. आणि रवीना आणि तिच्या मित्रांनी एकमेकांकडे आश्चर्याने बघितलं. आता नक्की करायचं तरी काय हा त्यांच्यासमोर एक मोठा प्रश्न होता. तर आता मित्रमैत्रिणींनो, आपणही ह्याच्यावरती विचार करूया की एखाद्या कामासाठी पुढाकार घेऊन एखादं नेतृत्व करण्यासाठी आपल्याला कशाची गरज असते. आता इथे एक छोटीशी गोष्ट मी तुम्हाला सांगते की असं इमॅजिन करा की एक जहाज आहे. कप्तान नसलेल्या जहाजाची आपण कल्पना करूया. एक जहाज आहे, ओके, आणि ते किंवा ती बोट आहे ती समुद्रावरती आहे, पण त्याच्यामध्ये कप्तानच नाही. देयर इज नो कॅप्टन. काय होईल अशा जहाजाचं? विचार करा बरं थोडा वेळ. म्हणूनच तुमच्या लक्षात आलं असेल की त्या जहाजाला कुठे जायचं असेल अशी ती दिशा कधीच मिळणार नाही. तो कदाचित समुद्रामध्येच गोल 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 तिथल्या तिथे फिरत राहील. त्याचप्रमाणे जेव्हा आपण मानवतेसमोर असलेल्या अशा अनेक प्रश्नांना सामोरे जात असतो तेव्हा कल्पना करा की प्रत्येक व्यक्तीने स्वतंत्रपणे स्वतःचाच मार्ग निश्चित केला तर एकत्रित कृती कशी होईल. या आधीच्या सेशनमध्ये आपण म्हटलं आहे की युनिव्हर्सल पार्टिसिपेशन इज रिक्वायर्ड. सर्वांनी एकत्र येऊन काम करणं महत्वाचं आहे. पण सगळेच जण म्हणाले मी या दिशेने जातोय, दुसरा म्हणाला मी दुसऱ्या दिशेने जातोय, तिसरा म्हणाला मी तिसऱ्याच दिशेने जातोय, तर काय होईल? कप्तान नसलेल्या जहाजासारखी आपली स्थिती होईल. मग असेही लोक आपल्याला भेटू शकतील की जे केवळ त्यांच्या स्वार्थापोटी ते काम करत आहेत, इतरांसाठी ते काम करत नाही आहेत. अशा वेळी तोडगा शोधण्यासाठी एकाच मार्गावर सर्वांना चालण्यास मदत करण्यासाठी कशाची आवश्यकता आहे? तर नेतृत्वाची आवश्यकता. मग हा जो मुद्दा आहे की नेतृत्व आपल्याला अत्यंत गरजेचे आहे हा समजून घेणं महत्वाचं आहे या टप्प्यावरती. पण आणखीन एक मुद्दा आपण लक्षात घ्यायला पाहिजे की असं नेतृत्व मिळणं मुळीच सोपं नाहीये आणि म्हणून आपल्याला प्रथम नेतृत्वाच्या मुद्द्याचं कसून परीक्षण करावं लागेल. कारण नेतृत्व म्हटलं की आपल्यासमोर नेता येतात, पण आपण इथे कुठला चर्चा करत आहोत तर नेतृत्व ह्या संकल्पनेची, लीडरशिप बद्दल आपण इथे चर्चा करत आहोत. पण हे पण अगदी स्पष्ट आहे की मोठ्या प्रमाणात सर्व व्यक्तींना एकत्रित आणणे, त्यांच्यामध्ये असलेल्या संभाव्य गुणांना वाव मिळवून देणे हे नुसतंच इच्छा असल्याने घडणार आहे का? अजिबात नाही. आपल्याला त्यासाठी काही काम करणं महत्वाचं आहे. मग समाज नेतृत्वाशिवाय कार्यरत राहू शकत नाही. काही व्यक्तींना ही संकल्पना पटायला कठीण असते कारण संपूर्ण इतिहासात काही नेत्यांमुळे मानवजातीला ज्या हाल अपेष्टा भोगाव्या लागल्या आहेत ते विसरणं आपल्यासाठी अवघड आहे. म्हणून या गोष्टीवर कदाचित आपला विश्वास बसणार नाही किंवा बसायला थोडंसं आपल्याला अवघड जातं की समाज नेतृत्वाशिवाय कार्यरत राहू शकत नाही. तरी सुद्धा आपल्याला आवडलं असेल किंवा नसेलही आवडलं, एका प्रगतिशील आणि परिपक्व समाजामध्ये सुद्धा नेतृत्वाची गरज असते. पुन्हा एकदा मी तुम्हाला सांगते, आपण इथे नेत्याबद्दल बोलत नाही आहोत, तर नेतृत्व, लीडरशिप ह्याच्याबद्दल आपण इथे बोलत आहोत. परिपक्व समाजामध्ये सुद्धा नेतृत्वाची गरज असते की एखादा समाज आहे जिथे कम्प्लीट मॅच्युरिटी हॅज बीन अचीव्ड, तरी सुद्धा तिथे सुद्धा नेतृत्वाची गरज ही आपल्याला भासते. आता ना सद्यस्थितीमध्ये मित्रमैत्रिणींनो, मानवता कुठे आहे तर सामूहिक पौगंडावस्थेमध्ये आहे. तुम्ही जे तरुण आता ज्या अवस्थेमधनं जात आहात
तशीच मानवता सुद्धा त्याच अवस्थेमधनं आता संक्रमण करत आहे. मग आपण कुठे जात आहोत? वी आर गोइंग टुवर्ड्स द कलेक्टिव्ह मॅच्युरिटी. म्हणजे एक चांगलं सामूहिक प्रौढत्व प्राप्त व्हावं, आपला जो समाज आहे तो अधिक सुधारित व्हावा, या दृष्टिकोनातनं आपला प्रवास चालू आहे. पण ही जी सामूहिक परिपक्वता आहे, म्हणजे जी मॅच्युरिटी आहे, ती मात्र गाठण्यासाठी आपल्याला अजून लांबचा टप्पा गाठायचा आहे. म्हणून अनेक शब्दांची व्याख्या करणं गरजेचं आहे, जेणेकरून एक परिपक्व असा समाजाला साजेसा दृष्टीने हे शब्द वापरले जाऊ शकतील. या संकल्पनांमध्ये एक अत्यंत महत्वाची संकल्पना आहे, ती म्हणजे खरे नेतृत्व, ट्रू लीडरशिप. मग खरे नेतृत्व म्हणजे असे नेतृत्व ज्याच्यामुळे इतरांना चांगले काम हाती घेण्यासाठी प्रोत्साहन व मदत मिळेल. अशा प्रकारचे नेतृत्व की जे इतरांना मदत करत राहील. अशा प्रकारचे नेतृत्व हे कसं निर्माण होऊ शकतं, कसं आपण साध्य करू शकतो? तर अशा प्रकारचं नेतृत्व हे नैतिक विकासातूनच साध्य होऊ शकतं. हा मुद्दा सुद्धा लक्षात घेणं आपल्यासाठी महत्वाचं आहे. पण मग इथे तुमच्या समोर प्रश्न येऊ शकतो की नेत्याचा नैतिक विकास होणे म्हणजे याचा अर्थ नक्की काय आहे? नैतिक विकास होणं याचा अर्थ नक्की काय आहे? तर सर्वप्रथम खरा नेता हा मानवजातीचा सेवक असावा. ही शुड बी द सर्वंट ऑफ द ह्युमॅनिटी. अशा प्रकारचा नेता इतरांपेक्षा वरचढ असल्याचा आव आणत नाही किंवा इतर लोकांनी आपले नुसतेच अनुसरण करावे असंही त्याची काही इच्छा नसते. तो मानवजातीचा खरा सेवक असतो. मग मित्रमैत्रिणींनो, ह्या सत्राचा जो उद्देश आहे तो म्हणजे खरे नेतृत्व म्हणजे काय हे आपण समजून घेणार आहोत. आणि त्याचबरोबर तुम्हाला बदल घडवणारा, ही बिकमिंग अ चेंज मेकर होण्यासाठी मदत करणे, असा या सेशनचा जो आहे तो मुख्य उद्देश आहे. मगच तुम्ही तुमच्या कृती आणि शब्दांद्वारे समाजावर प्रभाव पाडण्यास सक्षम व्हाल. तुम्ही इतरांसाठी आनंद आणि प्रेरणेचे स्रोत बनू शकाल. तुमच्या नैतिकतेने तुम्ही सिद्ध करून दाखवू शकाल की नैतिक तत्वे खरी आहेत, ती शक्तिशील असून त्यांचा इतरांवर मोठ्या प्रमाणात आपण प्रभाव पडू शकतो. तुम्ही जे विचार मांडाल आणि ज्या भावना व्यक्त कराल त्यामुळे संघर्ष मिटवण्यासाठी मदत होईल. तुम्ही असे एक वातावरण निर्माण कराल जिथे एकता निर्माण होऊ शकेल. सो खरा नेता जेव्हा आपण विचार करत आहोत किंवा मानवतेचा सेवक जेव्हा आपण विचार करत आहोत, तेव्हा या सर्व गोष्टी तुम्ही संपादित करू शकाल. ही काही कौशल्ये आणि सक्षमतेची उदाहरणं आहेत जी आजच्या काळातील एका खऱ्या नेत्याने स्वतःमध्ये विकसित करणं अत्यंत महत्वाचं आहे. मग नेतृत्व या संकल्पनेची नवीन व्याख्या करत असताना तुम्ही 2 गोष्टींबाबत शिकणार आहात. 2 स्किल्स आहेत त्याच्याबद्दल किंवा क्षमता आहेत त्यांच्याबद्दल शिकणार आहात. पहिलं म्हणजे परिवर्तन, विच इज नोन ॲज ट्रान्सफॉर्मेशन. मनात कल्पना चित्र तयार करणे म्हणजेच व्हिज्युअलायझेशन. सो ही जी 2 क्षमता आहेत त्याच्याबद्दल आपण या सेशनमध्ये चर्चा करणार आहोत. या सत्रामध्ये मित्रमैत्रिणींनो एकूण 2 कृती आहेत आणि 1 गृहस्वाध्याय आहे. तुम्हाला कृती सबमिट करण्यासाठी तुमचं जे अध्ययन साहित्य आहे त्यामध्ये पूरक अध्ययन साहित्य पण आहे आणि तिथेच तुम्हाला ह्या सगळ्या कृती कशा सबमिट करायच्या आहेत त्यासाठी आवश्यक मार्गदर्शन देण्यात आलेलं आहे. प्रिय मित्रमैत्रिणींनो, तुम्हाला पहिली जी कृती दिली आहे त्याच्यासाठी तुमच्या अभ्यास सामग्री जी आहे, तुमचं जे काही लर्निंग मटेरियल आहे त्याच्यामध्ये एक व्हिडिओ लिंक दिली गेलेली आहे. गरुडाची ही एक प्रेरणादायी कथा आहे. तुम्हाला ही व्हिडिओ बघायची आहे आणि मग तुम्हाला विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं द्यायची आहे. ती कशा पद्धतीने द्यायची आहे त्याचं सुद्धा मार्गदर्शन जे आहे तुम्हाला लर्निंग मटेरियलमध्ये मिळणार आहे. तर विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, या सेशनचा हा पहिला भाग इथे संपलेला आहे. आता पुढच्या भागामध्ये आपण ट्रान्सफॉर्मेशन आणि व्हिज्युअलायझेशन म्हणजेच परिवर्तन आणि एक दृष्टिकोन ठेवून किंवा दूरदृष्टीच्या बद्दल आपण विचार करणार आहोत. सो आपण आता पुढच्या भागामध्ये भेटूया. धन्यवाद.